चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी शेख मुजमिल। हिमायतनगर शहरामध्ये कचऱ्याच्या समस्या व कचरा न उचलण्याच्या नगरपंचायतीवर दिवसेंदिवस आरोप वाढत जात आहेत। त्याचं एक कारण म्हणून आम्ही या घटनेची चौकशी केली आणि या काय कारण आहे की हिमायतनगर शहरातील कचरा रोजच्या रोज उचलला जात नाही आणि यामुळे हिमायतनगर शहरातील नागरिकांना त्रास व आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत। त्याचे कारण म्हणून आम्ही चौकशी केली असता आमच्या निदर्शनास आले की हिमायतनगर शहरामध्ये एकूण घंटागाडी कचरा उचलण्यासाठी एकूण 13 गाड्या आहेत। त्यामध्ये एकच गाडी सध्यामध्ये हिमायतनगर शहरामध्ये पसरत आहे आणि ती चालू आहे। त्याच्यामुळे हिमायतनगर शहरातील कचरा उचलण्यासाठी व नागरिकांचे आरोग्य धोक्यात पडत आहे व कचरा उचलण्यासाठी समस्या निर्माण होत आहे। एकच गाडी सध्यामध्ये आपल्याला हिमायतनगर शहरामध्ये दिसून येते। त्याचं नेमकं कारण की बघा तुम्ही, हिमायतनगर शहरातील नगरपंचायतीजवळ एकूण 12 गाड्या दुसऱ्या शिल्लक होत्या। त्यापैकी काही गाड्या आपल्याला दिसत आहेत की याच्यामध्ये धूळ समस्या आणि कसे गंज खालेले आहेत, त्याच्यावर झाडे पण दिसून येत आहेत। त्याच्यावर झाडे उगवण्याच्या कामात पटाईत झालेल्या या गाड्या दिसून येत आहेत। तरी याच्यावर काही दुरुस्ती व उपाययोजना का करत नाही नगरपंचायतीवर, हा थेट प्रश्न निर्माण होतोय। याच कारणामुळे आज हिमायतनगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार शेख कयूम भाई आणि शेख मुजम्मिल यांनी निवेदन देऊन नक्की समस्या समोर आणण्याचा प्रयत्न केला। त्यासाठीच आम्ही हे व्हिडिओ बनवत आहोत की कशा प्रकारच्या समस्या या कामामध्ये व हिमायतनगर शहरातील नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या आहेत आणि कचरा उचलण्याच्या घंटागाड्या ह्या कशा प्रकारचे धूळ खात तुम्हाला दिसत आहेत। त्याच्यावर कोणत्याही प्रकारची दुरुस्ती व सोयीसुविधा नगरपंचायत का करत नाहीत, तर येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे हे नवनिर्वाचित नगराध्यक्ष पण याच्यावर काम करत असणार आहेत समोर आणि येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे हिमायतनगर शहरातील कचरा उचलण्याच्या समस्या सोडवण्याचा नगराध्यक्ष प्रयत्न करतील याकडेही जनतेचे लक्ष वेधले आहे। आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून, त्यांना पण भेटू नगराध्यक्ष आणि CO साहेबाकडून काही दिवसामध्ये की याच्यावर काय उपाययोजना करणार आहेत ते आणि कशा प्रकारे या समस्या सोडवणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये या गाड्यांचा काही उपयोग नगरपंचायत करेल किंवा नवीन गाड्या मागून या गाड्या अशाच धूळ खात राहील याची चौकशीसाठी आम्ही एक निवेदन पण दिलेलं आहे। त्याच्यामुळे जनतेमध्ये आतुरता निर्माण झालेली आहे कशा प्रकारे ह्या समस्या सुटतील आणि या गाड्यांचा काय उपाययोजना येणाऱ्या काळामध्ये नगरपंचायत व नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरपंचायतीवर असलेली सत्ता करेल आणि कशा प्रकारे हिमायतनगर शहराची समस्या सोडवण्याचं काम नगराध्यक्ष हे करतील। मी शेख मुजमिल, दर्यापूर न्यूज चॅनल, कॅमेरामॅन कयूम भाई सोबत।